सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अनेक कामं सोपवली जातील, ज्यामुळे तुम्ही कामामध्ये व्यस्त राहाल. तुम्हाला आज धावपळ करावी लागेल. जोडीदाराला वेळ न दिल्यामुळे जोडीदार तुमच्यावरती रागावेल. मुलांच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळेल. कुटुंबाकडनं सरप्राईज पार्टीचं आयोजन केलं जाईल. मित्रांसोबत तुम्ही वेळ घालवाल. मुलांकडून तुम्हाला एक चांगली बातमी आज ऐकायला मिळेल. तुम्हाला वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या दिवसभरामध्ये आज भरपूर धावपळ झाल्यानं तुम्हाला संध्याकाळी थोडासा थकवा जाणवेल. आज जोडीदारासोबत तुम्ही डिनर डेटवर जाल. मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. व्यवसायामध्ये एक मोठी डील फायनल झाल्यानं तुमचं मन मात्र आनंदी राहील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज राजकारणाच्या दिशेनं काम करणाऱ्यांना मोठं यश मिळेल. व्यवसायामध्ये जास्तीची गुंतवणूक करण्याचा विचार जर तुमचा असेल तर तुम्हाला पैसे उधार घ्यावे लागतील. मुलांशी बोलण्यामध्ये तुम्ही आज वेळ घालवाल. स्वतःसाठी तुम्ही वेळ काढाल. स्वतःवरती तुम्ही पैसे खर्च कराल. कुटुंबामध्ये आज तुमच्या वाद होतील. कुटुंबाकडनं सरप्राईज पार्टीचं तुमच्यासाठी आयोजन केले जाईल, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. संध्याकाळी तुमच्या मुलांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज आरोग्याच्या समस्या तुमच्या वाढीस लागतील. आर्थिक बाबतीत जोखीम घेतल्याने भविष्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. कोणाचीही दिशाभूल तुम्ही करू नका, त्यामुळे भविष्यामध्ये तुमचंच नुकसान होईल. बोलण्यामध्ये तुम्हाला आज गोडवा ठेवावा लागेल. राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज चांगले यश मिळेल. व्यवसायामध्ये अधिकची गुंतवणूक तुम्ही आज कराल आणि ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये मोठा आर्थिक लाभ देखील होईल. स्वतःसाठी तुम्ही आज वेळ काढाल. स्वतःवरती आणि स्वतःच्या कुटुंबावरती तुम्ही आज पैसे खर्च कराल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणतंही काम उत्साहानं तुम्ही पूर्ण कराल आणि त्यामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. मालमत्तेशी संबंधित वाद जर तुमचे सुरू असतील तर त्यामध्ये तुम्हाला मात्र हाती निराशा लागू शकते. व्यवसायामध्ये नवीन डील फायनल झाल्यानं तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. आज तुमच्या आरोग्याच्या बाबतीतल्या समस्या बऱ्याचशा कमी होतील. आर्थिक बाबतीमध्ये तुम्ही जोखीम घेऊ शकता आणि भविष्यामध्ये याचा तुम्हाला चांगला आर्थिक लाभ देखील पाहायला मिळेल. आज कोणाचीही दिशाभूल तुम्ही करू नका, नाहीतर याचं फार मोठं नुकसान तुम्हाला भविष्यामध्ये सोसावं लागेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालिसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये प्रचंड नफा होऊ शकतो. कौटुंबिक व्यवसायामध्ये जोडीदाराच्या सल्ल्याची तुम्हाला आवश्यकता भासेल, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगलं यश मिळेल. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांच्या नात्यामध्ये गोडवा राहील. कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्तीची मेहनत घ्यावी लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला अपेक्षित फायदे मिळतील. आज तुम्ही तुमची कामंही उत्साहाने पूर्ण कराल आणि त्यामध्ये तुम्हाला यश देखील मिळेल. जर मालमत्तेशी संबंधित एखादा वाद कोर्टामध्ये चालू असेल तर त्याचा निर्णय तुमच्या बाजूने लागेल.
व्यवसायामध्ये आज तुम्हाला फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची सामाजिक कार्यामध्ये रुची वाढेल. त्यामुळे तुम्ही आज तिथे पैसे खर्च कराल आणि त्यामुळे तुमची कीर्ती देखील वाढेल. सामाजिक कार्यामध्ये सक्रियपणे तुम्ही सहभागी व्हाल. कुटुंबातील सदस्यांना वेळ न दिल्यानं मुलं मात्र तुमच्यावरती रागावतील. आज कुठल्याही प्रकारचा वाद तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांशी घालणं टाळा, नाहीतर याचं पर्यावसान तुमच्या फार मोठ्या डोकेदुखीमध्ये होऊ शकतं. तुम्हाला आज व्यवसायामध्ये चांगला नफा होईल. कौटुंबिक व्यवसायामध्ये भावाच्या सल्ल्याची तुम्हाला आवश्यकता भासेल आणि तुमचा भाऊ देखील तुम्हाला संपूर्ण सहकार्य करेल. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगले यश मिळेल. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांच्या नात्यामध्ये गोडवा राहील आणि तुम्हाला तुमच्या प्रेमाला घरच्या सदस्यांकडनं मान्यता देखील मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गोड खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मुलांच्या लग्नातील अडथळे दूर होतील. नोकरी करणाऱ्या लोकांची पदोन्नती होईल किंवा पगार वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. दैनंदिन कामं पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांना एक चांगली बातमी मिळेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबावरती पैसे खर्च कराल, त्यामुळे तुमचं कुटुंब तुमच्यासोबत आनंदी राहील. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सक्रियपणे सहभागी व्हाल. आज तुम्ही ऑफिसमधील सहकाऱ्यांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालणं टाळा. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. जर तुम्ही तुमच्या मित्राला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल किंवा त्याने मागितले असतील तर पैसे उधार बिलकुल देऊ नका, कारण ते पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळणार नाहीत. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं पूजन करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कामामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानं तुमचं मन हे आनंदी राहील. आज तुम्हाला मित्राकडनं एक भेटवस्तू मिळेल. तुम्हाला ती महत्त्वाची असेल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांसाठी संध्याकाळी एक चांगली बातमी हाती येईल, ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबामध्ये समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे तुम्ही थोडे तणावाखाली राहाल. वडिलांच्या मदतीनं समस्येवरती तोडगा काढण्यामध्ये मात्र तुम्ही यशस्वी होऊ शकता. जोडीदारासोबत तुम्ही आज बाहेर फिरायला जाल. शिक्षणामध्ये येणाऱ्या समस्यांवरती उपाय शोधण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा व्यावसायिक योजनांमध्ये थोडासा अपयशी ठरेल. बुद्धी आणि विवेकाने घेतलेल्या निर्णयांमध्ये मात्र तुम्हाला यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढेल. वरिष्ठांच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. जोडीदाराचं तुम्हाला सहकार्य मिळेल. कुटुंबामध्ये तुमची पद प्रतिष्ठा वाढेल. भावासोबत मात्र तुमचे काही वाद होऊ शकतात. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.